जेम्स प्रिन्सेप यांच्या 224व्या जयंतीनिमित्त जो विश्व धम्मलिपी गौरव दिवस आपण साजरा करतोय, त्यासाठी आपण आज सर्वजण एकत्र आलेलो आहोत। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आयुष्यमान डॉक्टर प्रशांत नारनवरे सर, पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त आयुष्यमान जयंत भोसेकर सर, महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाचे आयुष्यमान डॉक्टर विलास वाहाने सर, तसंच आपल्या सर्वांना सविनय जय भीम। मित्रांनो, भाषा आणि लिपी खूप जणांचा ह्याच्यामध्ये जरा कन्फ्युजन आहे। लिपी कशाला म्हणावी, भाषा कशाला म्हणावी, यामध्येच आमच्या मनामध्ये एक द्वंद्व आहे। लिपींची जी ओळख आहे, म्हणजे जी भाषा आपण कागदावर लिहितो किंवा कुठल्या माध्यमावर लिहितो, ती लिपी। जी भाषा आपण बोलतोय, जो संवाद आपण साधतोय, ती भाषा। जर मानवी इतिहासाचा जर आपण विचार केला तर साधारणतःपणे 15,000 वर्षांपूर्वी मानवाला विचार करण्याचं किंवा ते विचार प्रस्तुत करण्याची एक नकळतपणे एक नैसर्गिक प्रक्रिया सुरू झाली। आणि त्या काळामध्ये मानवाने त्याचे विचार मांडण्यासाठी जे माध्यम निवडलं, ते आजही आपल्याला मध्य प्रदेश मधील भीमबेटका इथे गुहांमध्ये पाहायला मिळतं। त्यावेळेसचा मनुष्य जो होता 15,000 वर्षांपूर्वी, तर त्या मनुष्याला आपला एक संवाद, एक आपल्या मनातली भावना इतरांना कळावी म्हणून त्यानं त्या गुहेमध्ये त्या काळामध्ये त्याच्या आजूबाजूचं वातावरण जे आहे ते इतरांना कळावं म्हणून चित्रित केलं। हे चित्र असं होतं की जंगलामधली झाडं, त्याच्यामध्ये हरिण आणि एक धनुष्यबाण घेतलेला शिकारी। ही मानवाची सगळ्यात पहिली संवादाची लिपी, त्याला चित्रलिपी म्हटलेलं आहे। ही आपल्याला इजिप्त मधल्या हायरोग्लिफिक्स मध्ये पण पाहायला मिळते। साधारणतः 7,000 वर्षापूर्वी माणसाने जेव्हा विचार करण्याची प्रक्रिया सुरू झाली, त्याला आपल्या भावना व्यक्त करण्याची जेव्हा एक नकळतपणे नैसर्गिकरित्या जेव्हा त्याला ते भाव व्यक्त करायचे होते, त्यावेळेस त्यांनी या लिपीची पुढची पायरी गाठली आणि मग त्यांनी चित्र काढलं त्याच्या आजूबाजूला दिसत असलं। म्हणजे ज्यावेळेस उष्णता जास्त होती, ही उष्णता लोकांना कळवायची कशी, हे कम्युनिकेट कसं करायचं, आणि मग त्यांनी ते चित्र काढलं, सूर्याचं चित्र काढलं। ज्या वेळेस त्याला त्याच्या मनातलं दुःख जाहीर करायचं होतं, त्यावेळेस त्यांनी डोळा काढला आणि डोळ्यातनं पडलेले अश्रू काढले। ही लिपींमधलं दुसरी प्रक्रिया, दुसरी स्टेज ऑफ इम्प्रूव्हमेंट, त्याला भावलिपी म्हटलेलं आहे। नंतरच्या काळामध्ये नगर आणि वसाहत मोठ्या प्रमाणात वाढायला लागल्या, माणसाला संवादांची गरज पडली, आणि जो संवाद त्यांनी त्याच्या सहकार्याबरोबर केला किंवा इतर मनुष्याबरोबर केला, जो ध्वनी त्याच्या तोंडातून बाहेर आला, या ध्वनीला त्यांनी चित्रामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला, आणि त्यावेळेस मानवाची सगळ्यात पहिली लिपी कागदावर उतरली किंवा दगडावर उतरली किंवा मातीवर उतरली। देश परत्वे, काल परत्वे, ह्या लिपीचा आकार बदलत गेला। भारताचा इतिहास जर आपण पाहिला तर भारतामध्ये सर्वात प्राचीन लिखित इतिहास किंवा साहित्य हे सम्राट अशोकांच्या शिलालेखांपासून सुरुवात होतं। त्यापूर्वी भारतामध्ये कुठलाही लिखाणाचा पुरावा आपल्याला सापडत नाही। मग ते किती सांगू दे, पुराण, रामायण, महाभारत 10,000 5,000 वर्ष, हे सगळं झूट आहे। म्हणजे मानवाचा इतिहास, भारताचा लिखित इतिहास सम्राट अशोकांच्या शिलालेखांपासून सुरुवात होतो। मग ह्या शिलालेखांचा, भारताच्या लिपीचा आणि भाषेचा अभ्यास केव्हा सुरू झाला? साधारणतःपणे ब्रिटिश जेव्हा भारतामध्ये आले, तेव्हा त्यांना भारताच्या संस्कृतीबद्दल प्रचंड उत्सुकता होती।
आणि या उत्सुकतेपोटी त्यांनी भारतामध्ये उपलब्ध असलेले जे वेगवेगळे सांस्कृतिक वारसा स्थळं असतील, सांस्कृतिक ज्या आपल्या समोर जे वेगवेगळे प्रमाण किंवा नमुने होते त्यांचा अभ्यास करायला सुरुवात केला. आणि सगळ्यात पहिल्यांदा 1750 साली ब्रिटिश ख्रिश्चन फादर असलेला रॉटन हेलर यांनी सम्राट अशोकांचा पहिला शिलालेख लिहून काढला. त्यांना ती भाषा कळत नव्हती, त्यांना ती लिपी कळत नव्हती, पण केवळ उत्सुकतेपोटी त्यांनी ती उतरून काढली. आणि हा सिलसिला सम्राट अशोक किंवा जे जे शिलालेख दिसत होते हे उतरून काढण्याची प्रक्रिया फादर रॉटन हेलर नंतर हॅरिंग्टन, त्याच्यानंतर बर्ड आले, ह्या सगळ्यांनी 1822 पर्यंत डॉक्युमेंट करून ठेवलं. विशेष म्हणजे तोपर्यंत कुणालाही ही लिपी काय आहे, या लिपीचं नाव काय आहे, या लिपीमध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे संदेश, हे कुणालाही वाचता येत नव्हतं. त्याच काळामध्ये म्हणजे 1822 साली कलकत्त्यामध्ये आलेला एक तरुण ब्रिटिश, ज्याचं नाव होतं जेम्स प्रिन्सेप, तो त्यावेळेस एक ॲसे मास्टर म्हणून असताना, बरं, जेम्स प्रिन्सेप हा लिपी तज्ञ नव्हता, इतिहासकार नव्हता, पुरातत्व शास्त्रज्ञ देखील नव्हता, परंतु नाण्यांवर केलेली कॅलिग्राफी, नाण्यांवर लिहिलेली अक्षरं, याचा त्याला प्रचंड आवड होती. इट वॉज प्युअरली इंटरेस्ट. आणि ह्या त्याच्या आवडीपोटी त्यांनी त्याचा अभ्यास करायला सुरुवात केली. आणि हा अभ्यास करताना भारतामध्ये उपलब्ध असलेले जेवढे शिलालेख आहेत तो वाचायला प्रयत्न करू लागला. त्याचबरोबर भारतामध्ये सापडलेली सर्व नाणी हे त्यांनी अभ्यासाला सुरुवात केली. आणि त्यावेळेस त्याला अफगाणिस्तानमध्ये कंदहार प्रदेश, ज्याला आज आपण अफगाणिस्तानची बॉर्डर कंधार म्हणतो त्यावेळेस, किंवा कंदहार म्हणतो त्यावेळेस, तो गांधार प्रदेश होता. तिथं सापडलेला एक शिलालेख तो त्याच्यापर्यंत आला आणि त्या शिलालेखांचा तो सोय करू लागला की ही नेमकी लिपी कुठली आहे. ही लिपी चेक करत असताना त्याच्यासमोर अनेक पर्याय उपलब्ध होते. त्यांनी त्यावेळेची आर्मेन लिपीचा अभ्यास केला, ग्रीक लिपीचा अभ्यास केला, लॅटिन लिपीचा अभ्यास केला. त्यावेळेस त्याला इंडो ग्रीक आणि कुशनांची नाणी सापडली. आणि या नाण्यांवरची लिपी आणि कंदाहार प्रदेश मधल्या शिलालेखांची लिपी ही त्याला खूप जवळची वाटली. आणि जेव्हा त्यांनी त्याच्यावर अभ्यास केला त्यावेळेस सर्वात पहिल्यांदा कंदाहारचा शिलालेखाची संपूर्ण लिपीची वर्णमाला त्यांनी लिहून काढली. आता हा जो प्रदेश होता अफगाणिस्तान कंदाहार मधला, हा पूर्वीच्या काळी त्याला बॅक्टेरियन प्रदेश असं म्हटलं गेलं. ही लिपी जरी ती वेगळी असली तर त्याच्यातली भाषा जी होती ती पाली प्राकृत होती. आणि त्यामुळे जेम्स प्रिन्सेपनं त्या भाषेला आणि त्या लिपीला नाव दिलं बॅक्टेरियन पाली. त्याच वेळेस भारतामधले शिलालेखांचा त्याचा अभ्यास चालू होता. बैराट येथील सम्राट अशोक यांचा शिलालेख अभ्यास करत असताना त्याला शेवटची 2 शब्द खूप त्याला आवडली म्हणा किंवा त्याचा इंटरेस्ट म्हणा, त्यांनी त्याचं डिसिफर केलं, त्याचं लिप्यांतर केलं आणि तो शब्द बाहेर आला, तो म्हणजे दानम. हा दानम मॅच केल्यानंतर विचार करा, ज्या व्यक्तीला इथल्या भारतीय संस्कृतीची ओळख नाही, त्याला दुसरं काही माहीत नसताना त्यांनी त्या लिपींमधली किंवा त्या शिलालेखांमधील लिपी शोधण्याचा प्रयत्न केला. आणि हे करत असताना त्याच वेळेस त्यांनी ह्या दानम शब्दाचा त्यावेळेस भारतामध्ये असलेला कलकत्ता एशियाटिक सोसायटी जर्नल मध्ये त्याचा लेख छापून आला. त्याचा लेख छापून आल्यानंतर भारतभरचे जे विविध तज्ञ लोक होती त्यांनी त्यांच्या जवळ असलेली शिलालेख किंवा शिलालेखांमधली कॉपीज, नाणी, ताम्रपट, भुर्जपत्र हे सगळं जेम्स प्रिन्सेपकडे पाठवून दिलं आणि त्याला सांगितलं की तुम्ही त्याचं लिप्यांतर करा किंवा भाषांतर करा. जेम्स प्रिन्सेपच्या वर तो प्रचंड ओढा होता त्याचा आणि त्यांनी त्याचा अभ्यास करायला सुरुवात केला. आणि हे करत असताना साधारणतपणे 1835-36 साली
सतत 20 महिने आणि सतत 20 तास काम करत त्यांनी सम्राट अशोकांचा पहिला शिलालेखाची संपूर्ण 12 कडी लिहून काढली. आणि त्यावेळेस भारतामध्ये हा शिलालेख कुठल्या तरी राजानं लिहिलेला आहे हे त्यांनी ते रिसर्च जर्नल मध्ये पब्लिश केलं. त्या शिलालेखांची लिपी होती इयम धम्म लिपी देवानम प्रियेन पियदस्सीन रय्य लिखापेता. आणि हे करत असताना त्याच्या समोर प्रश्न पडला, हा देवानम प्रिय प्रियदस्सीनी राजा कोण? बौद्ध धर्माचा अभ्यास करत असताना त्याच्या लक्षात आलं की श्रीलंकेमध्ये कुठला तरी राजा होता. त्या राजानं देवानं प्रिय अशी स्वतःला उपाधी लावली होती. त्यामुळे जेम्स प्रिन्सेपला प्रश्न पडला की श्रीलंकेसारखा एवढा छोटासा देश, तिथला राजा भारतासारख्या एका महाप्रदेशावर येऊन कसा काय राज्य करू शकतो? बरं, इथे येऊन त्यांनी हे सगळे शिलालेख कसे काय लिहिले? आणि मग जेम्स प्रिन्सेपचा जो मित्र होता श्रीलंकेमध्ये, तो श्रीलंकेमधला बौद्ध धर्माचा श्रीलंकेवर प्रभाव यावर तो अभ्यास करत होता. महावंश, बुद्ध वंश हे ग्रंथाचं वाचन करत असताना त्यांनी जेम्स प्रिन्सेपला कळवलं की देवानं पियदस्सेनी रय्यो हा इथला श्रीलंकेचा राजा स्वतःला म्हणून घेत होता. पण तो कुणासाठी म्हणून घेत होता, कुणाच्या प्रेरणेनं म्हणून घेत होता हे माहित नव्हतं. आणि मग जेव्हा त्यांनी महावंश आणि बुद्ध वंशांचा अभ्यास केला तेव्हा सम्राट अशोक त्यावेळेस जेम्स प्रिन्सेपने सांगितलं, हे सर्व शिलालेख भारतामध्ये जन्म घेतलेला, भारतामध्येच राज्य केलेलं कोणीतरी अशोक नावाचा राजा होऊन गेला, जो स्वतःला देवानं पियदस्सीनं रय्यो म्हणत होता, त्यानं हे शिलालेख लिहिले. ही गोष्ट 1837 सालातली. जेव्हा जेम्स प्रिन्सेपनं हे डिक्लेअर केलं तर जेव्हा जगभराच्या लोकांचं लक्ष भारतामधल्या उपलब्ध असलेल्या शिलालेखांकडे गेलं. मात्र जेम्स प्रिन्सेपचं समाधान झालं नाहीये, कारण त्याला कुठल्याही शिलालेखामध्ये अशोक हे नाव दिसलं नाही. ब्रिटिशांची एक खासियत आहे की जोपर्यंत त्यांना पुरावा सापडत नाहीये तोपर्यंत ते कुठलीही गोष्ट मान्य करत नाही. ते पुराव्यासाठी काम करतात, पुरावा मिळतो की नाही. बरं, हा पुरावा कुठे काय तो डिझाईन नाही करत, जर उपलब्ध असेल तरच तो मान्य करतात. जेम्स प्रिन्सेपनं 1840 पर्यंत भारतामधले सम्राट अशोकांचे जवळपास सगळे शिलालेख लिप्यांतरित केले. त्याचबरोबर अनेक वेगवेगळे शिलालेखांचा, बुरुजपत्रांचा अभ्यास केला. पण जेम्स प्रिन्सेपची एक खंत होती. त्याला असं वाटलं होतं कुठल्या तरी शिलालेखांमध्ये मला सम्राट अशोकाचं नाव सापडेल आणि मग मी 100% जाहीर करेल की भारतामध्ये सम्राट अशोक होऊन गेला. कामाच्या प्रचंड ताणामुळे अवघ्या वयाच्या 41व्या वर्षी जेम्स प्रिन्सेपचं निधन झालं. मात्र त्याच्याबरोबर त्याचे जे सहकारी होते, शिष्य होते, त्यामध्ये अलेक्झांडर कनिंग होते, जेम्स फर्ग्युसन होते, हर्ट्स होते, डॉक्टर बर्ड होते, या सगळ्यांनी हे कार्य पुढे नेलं. आणि 1915 साली कर्नाटक मधल्या रायचूर जिल्ह्यातील मस्की गावामध्ये जिथं खाणीचं काम चालू होतं, तर बिडन नावाचा इंजिनियर जेव्हा त्या खाणीतनं घरी येत होता त्याला रस्त्यामध्ये एक मोठी शिळा साप दिसली आणि त्या शिळेवर काहीतरी अक्षरं कोरलेली दिसली. बिडनला ही लिपी कळत नव्हती, भाषा कळत नव्हती, परंतु एक उत्सुकता होती की नेमकं काय लिहिलंय. आणि त्यांनी ते संपूर्णच्या संपूर्ण उतरून काढलं आणि नंतर त्यांनी डॉक्टर बर्ड आणि नंतर इथले जे तज्ञ होते त्यांच्याकडे पाठवून दिलं. आणि जेव्हा त्या लोकांनी या लिपीचं, जे जेम्स प्रिन्सेपने जी 12 खडी लिहून दिली होती, जी स्वर, व्यंजन, वर्णमाला लिहून दिली होती, त्याच्यावर जेव्हा त्यांनी भाषांतर केलं, लिप्यांतर केलं, त्यावेळेस लक्षात आलं, शेवटच्या ओळीमध्ये लिहिलं होतं, देवानं प्रियेन प्रियदस्सीनं रय्या अशोक. आणि त्यावेळेस भारतासह जगभरामध्ये लक्षात आलं की भारतामध्ये सम्राट अशोक नावाचा कुणीतरी महान राजा होऊन गेला. इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये जन्मलेला राजा अशोक 1915 पर्यंत या देशामध्ये
एक गुमनाम व्यक्ती था. 2200 वर्ष या देशानं सम्राट अशोकांचं नावच काढलं नाही किंवा त्यांचं कर्तृत्व बाहेर येऊ दिलं नाही. 1837 साली जेम्स प्रिन्सेपने जेव्हा पहिल्यांदा सांगितलं या देशामध्ये राजा अशोक नावाचा सम्राट होऊन गेला, त्याची पूर्तता त्याचं प्रमाण आपल्याला 1915 साली मिळालं. मित्रांनो, 1915 साली मिळालं. जेम्स प्रिन्सेपनं 1837 साली या लिपीला इंडो पाली म्हटलं होतं. त्याच्यानंतर 1880 मध्ये एक फ्रेंच इंडोलॉजिस्ट ज्यांचं नाव होतं टेरिन डी लॅकोपोरी, हे भारतामध्ये आले. भारतामध्ये शिलालेखांचा ते अभ्यास करत होते आणि या लिपीचं नाव काय किंवा ही भाषा कुठली ही चर्चा करत असताना, ह्याच्यावर ते चर्चा करत असताना, अभ्यास करत असताना त्यांच्या लक्षात आलं की ह्या लिपीला काहीतरी नाव पाहिजे. आणि नंतर त्यांनी 1880 मध्ये डिक्लेअर केलं की सम्राट अशोकांच्या शिलालेखांची लिपींचे नाव म्हणजे ब्राह्मी. आता हे ब्राह्मी नाव का डिक्लेअर केलं, त्याला त्यांनी पर्याय दिले, प्रमाण दिले. पहिलं प्रमाण होतं जैन सूत्र, ज्याचं नाव होतं सामवायांग सूत्र, पय्यवन्ना सूत्र. याच्यामध्ये ज्या 18 लिपींची नावं दिली त्याच्यामध्ये पहिलं नाव होतं बंबी आणि म्हणून ते बंबी नाव ते ब्राह्मी. दुसरा रेफरन्स बौद्ध महायानी ग्रंथ ललित विस्तार, ह्याच्यामध्ये जे 64 लिपींची नावं दिली होती त्याच्यामध्ये पहिलं नाव होतं ब्राह्मी, दुसरं नाव होतं करोष्टी, तिसरं पैशाची आणि अशी वेगळी वेगळी नावं होती. बरं, ब्राह्मी हे नाव का निवडलं तर लॅकोपोरीनी कुठलंही त्याला प्रमाण दिलेलं नाही, कुठलंही कारण दिलं नाहीये. तिसरा पर्याय, तिसरं प्रमाण लॅकोपोरी म्हणतो या देशातल्या लोकांची मान्यता अशी आहे की पृथ्वी ही ब्रह्मदेवानं बनवली, मग लिपी देखील त्यानंच बनवली म्हणून तिचं नाव ब्राह्मी. 1880 मध्ये लॅकोपोरीने हे मान्य केलं आणि ते केलं. त्याच वेळेस त्याचा जो मित्र होता तो होता जॉर्ज ब्युलर, वन ऑफ द बेस्ट इंडोलॉजिस्ट, संस्कृत स्कॉलर. ब्युलरने देखील ते मान्य केलं. आता ल्युकोपर्या म्हटलं, ब्युलर म्हटल्यानंतर आपल्या इथली जी कोणती त्यावेळेसची मंडळी होती इतिहासकार, त्यांनी लगेच ते ब्राह्मी शब्द उचलून धरला आणि 1880 पासून तर 2010 पर्यंत किंवा आताही आपण सर्वजण त्याला ब्राह्मी लिपी अकॅडमिक लेवलवर म्हटलं जातं. 2010 साली सम्राट अशोकांच्या शिलालेखांचा मी अभ्यास सुरू केला. मी देखील ती ब्राह्मी म्हणूनच ती ब्राह्मी लिपी शिकलो. पण माझ्या डोक्यात एक तो किडा वळवळत होता की ब्राह्मी लिपी किती प्राचीन असावी. मग भारतामध्ये सर्वात इतिहास जो लिखित इतिहास सुरू होतो तो ब्राह्मी लिपीनं सुरुवात किंवा अशोकांच्या शिलालेखात होतो. पण अशोकांच्या शिलालेखामध्ये कुठेही ब्राह्मी नाव आलेलं नाहीये. आणि हा अभ्यास करताना लक्षात आलं की लॅकोपोरीनं ज्या 2 ग्रंथांची नावं दिली होती, एक होतं सामवायांग, दुसरं होतं पय्यवन्ना सूत्र, जे जैन ग्रंथांमधलं एक ग्रंथ आहे. मी जेव्हा ह्या ग्रंथांचा अभ्यास केला तर त्याच्यामध्ये एक गोष्ट सांगण्यात आली, म्हणजे भगवान पार्श्वनाथ यांनी त्यांच्या मुलीला जेव्हा अक्षर ज्ञान दिलं, जेव्हा एक लिपी शिकवली, तर त्या मुलीनं ती लिपी शिकली. पण त्यांच्या मुलीचं नाव होतं बंबी आणि म्हणून त्या लिपीचं नाव पडलं बंबी. आजही प्राकृत ग्रंथामध्ये त्याला बंबी म्हणतात. पण मग लॅकोपोरीने दुसरं नाव सजेस्ट केलं होतं, म्हणजे बंबी सदृश्य, कारण प्राकृत भाषा आणि पाली भाषेमध्ये थोडासा व्याकरणिक फरक आहे आणि उच्चाराचा फरक आहे. जे बंबी आहे ते बंबी होतं आणि ते पुढं संस्कृत मध्ये ब्राह्मी होतं. हा त्यातला व्याकरणिक फरक आहे. लॅकोपोरा म्हणतो की ज्या ललित विस्तार ग्रंथामध्ये जे लिपी दिलेली आहे ती पहिली म्हणजे ब्राह्मी आणि दुसरी म्हणजे खरोष्टी. आणि म्हणून लॅकोपोरा म्हणतो डावीकडून उजवीकडे लिहिणारी लिपी ही ब्राह्मी आणि उजवीकडून डावीकडे जाणारी ही खरोष्टी. त्याला कारण कुठलंच दिलेलं नाही. मी याचा अभ्यास सुरू केला की मग सम्राट अशोकांनी इयम धम्मलिपी देवानम का बरं लिहिलं. आणि त्यावेळेस हर्ट्स पासून कनिंगहॅम पासून ह्यांनी जे सम्राट अशोकांच्या शिलालेखांचं भाषांतर केलं त्यात दिसलं
द रिलिजियस एडिक्ट्स ऑफ अशोक. म्हणजे इयम धम्मलिपी देवानंद पियदसीचं ट्रान्सलेशन असं केलं, these religious edicts by the beloved of God states. आणि त्यावेळेस मला प्रश्न पडला की धम्मलिपीला धर्मलेख कसा काय झाला. कारण पाली भाषेमध्ये असलेली व्याकरण आणि संस्कृत भाषेतलं व्याकरण याच्यामध्ये खूप फरक आहे. पाली भाषेमध्ये जो धम्म शब्द येतो, पाली त्रिपिटकामध्ये आपल्याला वाचायला मिळतो, तो धम्म शब्द वेगवेगळ्या अर्थानं पाली त्रिपिटकांमध्ये येतो. धम्म म्हणजे कुणाबद्दल एक चांगले विचार, कुणाबद्दल मंगल भावना, कुणाबद्दल मैत्री भावना, कुणाबद्दल सदिच्छा व्यक्त करणं. बुद्धांची देशना म्हणजे धम्म. बुद्धांचं जेव्हा जेव्हा सुत्त सांगितलं त्याला देखील धम्म म्हटलेले. धम्म म्हणजे इट इज द मॉरल थिंग्स. धम्म म्हणजे नीती. धम्म म्हणजे धर्म होऊ शकत नाहीये. परंतु इथल्या जे तथाकथित इतिहासकार होते त्यांनी या धम्मलिपीचं नाव करून टाकलं धर्मलेख. बरं, लिपीचं लेख का बरं केला? मग त्यांनी सांगितलं पाणिनीचं सूत्र असं म्हणतं की लिपी म्हणजेच लेख आहे. गेल्या 150 वर्षामध्ये कुणीही याच्यावर विचार केला नाही की ह्या तज्ञ मंडळांनी किंवा ह्या तज्ञ मंडळींनी एवढी चुकीची माहिती भारताच्या लोकांच्या डोक्यावर कशी काय थोपवली. मी जेव्हा पाणिनी व्याकरणाचा अभ्यास केला आणि जेव्हा पालीमध्ये उपलब्ध असलेल्या कच्छायन, मोगलान आणि सद्यनीतीची जी सूत्र लावली त्यावेळेस लक्षात आलं की लिपी आणि लेख हे दोन वेगळे वेगळे धातू आहेत. जर लिपी आणि लेख एकच असेल तर सम्राट अशोकाने का बरं लिहिलं इयम धम्मलिपी देवानम लिखापेती? जर त्याला लिपी आणि लेख असता तर तो म्हणाला असता ना इयम धम्मलेख देवानम पियेन पियदसीने लिखापेती. त्याला लिपी आणि लेख वेगळं लिहायची गरज काय होती? व्याकरण आपल्याला असं सांगतं लिपी हा लिप धातूपासून तयार झालेला शब्द आहे आणि लेख हा लिख धातूपासून तयार झालेला शब्द आहे. लिपींची शृंखला म्हणजे लेख होऊ शकतो, पण लेखांची शृंखला म्हणजे लिपी होत नसते. लिपीपासून लेख तयार होऊ शकतो, लेखापासून लिपी नाही तयार होत. त्यामुळे लिपी आणि लेख हे दोन्ही इंटरचेंजेबल होऊ शकत नाहीये. दोघांचं अस्तित्व वेगळं आहे, दोघांचा अर्थही वेगळा आहे. आणि मग हा अभ्यास केल्यानंतर पुन्हा मी शोध घेतला. 11व्या शतकामध्ये सायनाचार्य नावाचे एक संस्कृत विद्वान होऊन गेले आणि त्यांनी ब्राह्मीची व्याख्या अशी केली, ब्राह्मणांनी देवाची केलेली स्तुती ही ब्राह्मी लिपीत केलेली. ब्राह्माची उत्पत्ती काय, त्याचं हिस्टॉरिकल रेफरन्स काय, काहीच नाही. त्याच्यानंतर 13व्या शतकामध्ये अमरसिंह नावाच्या संस्कृत स्कॉलरनं अमरकोश नावाचा संस्कृत शब्दकोश लिहिला. आजही जगभरामध्ये संस्कृत मध्ये तो अतिशय मानाचं स्थान आहे. खूप सुंदर शब्दकोश आहे. अमरसिंहाने ब्राह्मी या शब्दाची 3 प्रकारे अर्थ सांगितलेले. एक ब्राह्मी म्हणजे वनस्पती, दुसरं ब्राह्मी म्हणजे एक मिश्र धातूचं भांड, तिसरं ब्राह्मी म्हणजे एक देवता. कुठेही अमरसिंहांनी अमरकोशामध्ये ब्राह्मी हे लिपीचं नाव आहे असं लिहिलेलं नाहीये. मग कुठल्या बेसवर लॅकोपरा आणि त्याला मदत करणाऱ्या इतिहासकारानं सम्राट अशोकांच्या लिपीला ब्राह्मी लिपी म्हटलं? याचे कुठलेही पुरावे उपलब्ध नाहीये. आणि जेव्हा मी अभ्यास करायला सुरुवात केली मग लक्षात आलं इयम धम्मलिपी देवानम प्रियेन प्रियदसीन रय्य अशोक लेखापेती. याला सम्राट अशोकांना हेच म्हणायचं, या धम्मलिपीमध्ये मी हे लेख लिहित आहे. पण सम्राट अशोकांना काय गरज पडली की लिहायची की मी इयम धम्मलिपी या धम्मलिपीमध्ये लिहित आहे? हा दुसरा प्रश्न येतो. मित्रांनो, आज जशी आपण भारताची भौगोलिक स्थिती पाहतो, भारतामध्ये वेगवेगळ्या भाषा आणि वेगवेगळ्या लिपी बोलल्या जातात. त्यावेळेस देखील भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा आणि लिपी अस्तित्वात असू शकतील.
काही लिपी भाषा सांप्रदायिक, काही लिपी भौगोलिक लेवलवर असू शकतील, परंतु सम्राट अशोकाच्या काळामध्ये जर आपण त्यांच्या संपूर्ण शिलालेखांचं जॉग्राफिकल लोकेशन जर पाहिलं तर पेशावर पासून तर कर्नाटक पर्यंत इकडं ताम्रलिप्ती किंवा ओरिसा पासून बर्मा बॉर्डर पर्यंत येतं आणि मग दिल्ली बिल्ली हे सगळे मध्ये वगैरे सगळे भाग येतात आणि हे सर्व शिलालेख त्यांनी धम्मलिपी किंवा ती जी काही लिपी आहे त्या लिपीमध्ये लिहिलं आणि सगळ्यांची भाषा ही पाली प्राकृत आहे. मग प्रश्न पडतो की सम्राट अशोकांनी ह्या भारतामध्ये असलेल्या सगळ्या शिलालेखांची एकच लिपी का बरं वापरली? स्पष्ट अर्थ आहे, लिपी आणि भाषा यांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी 3 प्रमुख उद्देश असतात. एक, ती लिपी आणि भाषा प्रत्येकाला वाचता आली पाहिजे, ती लिपी आणि भाषा प्रत्येकाला लिहिता आली पाहिजे आणि ती लिपी आणि भाषा प्रत्येकाला बोलता आली पाहिजे, तरच त्या भाषेचा प्रचार प्रसार होतो. म्हणजे सम्राट अशोकाच्या काळी संपूर्ण भारतामध्ये हे जिथं जिथं शिलालेख आणि स्तंभलेख उभारले त्याचा अर्थ तिथल्या लोकांना ती लिपी वाचता येत होती आणि ती वाचून ते समजून घेऊ शकत होते सम्राट अशोकांचा आदेश काय किंवा त्यांचं म्हणणं काय. याचाच अर्थ ती लिपी भारतभर फेमस होती, भारतभरच्या लोकांना वाचता येऊ शकत होती. पण ज्या वेगवेगळ्या लिपी सम्राट अशोकांच्या काळात अस्तित्वात होत्या त्या लिपीपासून या लिपीला लोकांना कळावं कुठल्या लिपीमध्ये लिहिलंय, म्हणून सम्राट अशोकांनी लिहिलं इयं धम्मलिपी, या धम्मलिपीमध्ये मी हा शिलालेख लिहित आहे. कारण आणि सम्राट अशोकांचं जर तुम्ही संपूर्ण कॅरेक्टर वाचलं, हिस्टॉरिकल कॅरेक्टर, तर लक्षात येईल त्यांच्यामध्ये दूरदर्शीपणा प्रचंड होता. माझ्या या शिलालेखांचं वाचन नंतर केल्यानंतर लोकांमध्ये कन्फ्युजन होऊ नये कुठली लिपी आहे म्हणून त्यांनी आधीच लिहून ठेवलं की या धम्मलिपीमध्ये मी हा शिलालेख लिहितो. पुढच्या शिलालेख सम्राट अशोक लिहितात त्याचं कारण सांगतात, मी हा शिलालेख का लिहिला. जोपर्यंत चंद्र सूर्य या पृथ्वीवर असतील तोपर्यंत लोक माझे शिलालेख वाचतील आणि तसं आचरण करतील, असं सम्राट अशोक इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये लिहून ठेवतात. एवढंच नव्हे तर ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला स्तंभ दिसेल, ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला शिळा दिसेल किंवा दगड दिसेल, तिथं तिथं माझे शिलालेख उतरून काढा जेणेकरून लोकांपर्यंत ते पोहोचतील. म्हणजे एवढा दूरदृष्टीपणा सम्राट अशोकांच्या म्हणजे ते शिलालेख लिहिताना होता. आणि म्हणून मित्रांनो 2010 पासून तर 2013 या 3 वर्षामध्ये जेव्हा मी या संपूर्ण शिलालेखांचा अभ्यास केला त्यावेळेस 2014 साली मी सगळ्यात पहिल्यांदा माझं रिसर्च मांडलं की या देशाची सर्वात प्राचीन लिपीचं नाव ब्राह्मी नसून ते धम्मलिपी आहे. कारण सम्राट अशोकाने ते तसं लिहिलेलं आहे. अहो, ज्या व्यक्तीनं ही धम्मलिपी लिहिली, जो या लिपीला धम्मलिपी म्हणतोय, ज्या लोकांनी कधी आयुष्यात लिपी लिहिली नाही ते त्याला ब्राह्मी म्हणताय. तो सम्राट स्वतः म्हणतोय. आणि हे सुरू झाल्यानंतर मी भारतातल्या अकॅडमिक फील्डला चॅलेंज केलं. आणि इथं वहाणे सर आहेतच, पुरातत्वाच्या विद्यार्थ्यांना पहिल्यांदा शिकवलं जातं पुराव्याशिवाय बोलू नये. म्हणजे आमचे एक मित्र आहेत ते सरळ म्हणतात बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. कारण पुरावा आहे की नाही हा महत्वाचा आहे. आणि जेव्हा हा प्रश्न आला तेव्हा मी त्यांना डिक्लेअर केलं की भारताची सर्वात प्राचीन लिपीचं नाव धम्मलिपी आहे हे मी पुराव्यासकट सांगतो. तुम्ही या लिपीचा, भारताच्या सर्वात प्राचीन लिपीचं नाव ब्राह्मी लिपी आहे हे तुम्ही पुराव्यासकट मांडा. मात्र प्रमाणं जी असतील ती आंतरराष्ट्रीय लेवलवर, अकॅडमिक लेवलवर जी मान्य केली झाली त्याच पॅरामीटरवर असेल, तीच प्रमाणं वापरली गेली पाहिजे. काय सांगता आंतरराष्ट्रीय प्रमाण? कुठलीही भाषा आणि लिपी जर प्राचीन असेल किंवा तिचं नाव सिद्ध करायचं असेल तर 4 प्रमाणं सांगितली गेली. ऐतिहासिक प्रमाण, पुरातत्वीय प्रमाण, शिलालेखीय प्रमाण आणि व्याकरणिक प्रमाण. या 4ही प्रमाणावर जेव्हा पाहिलं तर ऐतिहासिकता काय, तर सम्राट अशोक हेच एक मोठा ऐतिहासिक कॅरेक्टर आहे. हेच एक मोठा ऐतिहासिक
व्यक्तिमत्व या देशात होऊन गेलेलं. पुरातत्वीय प्रमाण, सम्राट अशोकांनी लिहिलेले 45 शिलालेख, त्याच्यानंतर शिलालेख आणि हे प्रमाण, हे संपूर्ण मोठं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्याकरण. व्याकरणामध्ये ब्राह्मी शब्दाची कुठल्याही तऱ्हेनं फोड होऊ शकत नाही, त्याची कुठलीही संधी नाहीये. आणि त्या ब्राह्मी शब्दाला लिपीसाठी तो अर्थ नाहीये. या उलट धम्मलिपीचं जर तुम्ही पाहिलं तर फोनेटिकली आणि ध्वन्यात्मक अतिशय वैज्ञानिक पद्धतीची ही लिपी आहे. सगळ्यात दुसरं महत्वाचं, ह्याचे सम्राट अशोक यांनी लिहिलेला धम्मलिपी शब्द हा त्यांच्या 40 जे त्यावेळेस सापडले होते, 2013 पर्यंत आपल्याला 40 शिलालेख सापडले होते. आज जर मी अपडेट सांगितलं तर आजपर्यंत सम्राट अशोकांचे 45 शिलालेख टोटल सापडलेले. तर ज्यावेळेस मी चॅलेंज केलं होतं 2015 साली, त्यावेळेस 40 शिलालेख होते. तर या 40 शिलालेखांपैकी 35 वेळा सम्राट अशोक लिहितात, इयम धम्मलिपी देवानम प्रियेन प्रियदसीन रय्यलेखापैकी. धम्मलिपी शब्द 35 वेळा. आणि तिसरं रेकॉर्ड मी काढलं मित्रांनो, ज्याला तुम्ही म्हणतो ना आपण ऐतिहासिक किंवा लिहिलेलं प्रमाण. नॅशनल मिशन फॉर मॅन्युस्क्रिप्ट्स ही केंद्र सरकारची एक स्वायत्त संस्था आहे. भारतामध्ये उपलब्ध असलेले सर्व शिलालेख, सर्व बुर्जपत्र, सर्व ताम्रपट, सर्व सुवर्णपट, सर्व शिलालेख या सगळ्यांचं डॉक्युमेंटेशन त्यांच्याकडे आहे. आणि याची संख्या 2015 पर्यंत होती 2.5 कोटी. या 2.5 कोटी कागदपत्र चाळल्यानंतर मी डिक्लेअर केलं की भारताच्या सर्वात प्राचीन शिलालेखांपासून तर भारताच्या 15व्या शतकापर्यंत हस्तलिखितांमध्ये कुठेही ब्राह्मी शब्द आढळत नाही, तर 35 वेळा धम्मलिपी शब्द येतो. याचाच अर्थ भारताची सर्वात प्राचीन लिपी ही धम्मलिपी आहे, ही ब्राह्मी लिपी नाही. मित्रांनो, मोठा गंजब झाला त्यानंतर, कारण पुरावेच देऊ शकत नव्हते. आणि मग आमचे काही मित्र होते जे महाराष्ट्र सरकार शिक्षण मंडळामध्ये पाली विभागात कार्यरत होते, पाली विभागाचा सिलेबस बनवत होते. आणि त्यावेळेस सर्वात पहिल्यांदा महाराष्ट्र राज्य हे भारतातलं एकमेव राज्य आहे की त्यांनी बालभारतीच्या पुस्तकामध्ये 11वी आणि 12वी साठी धम्मलिपीची स्वर वर्णमाला विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी ठेवली सिलेबसमध्ये. परंतु मित्रांनो, हे ठेवल्यानंतर मात्र अनेकांना पोटदुखी सुरू झाली. अनेकांनी माझ्या विरुद्ध तक्रार केली, सगळं झालं. शेवटी मुख्यमंत्र्यांनी त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला आणि एज्युकेशनल टेक्निकल डायरेक्टर यांना ब्राह्मी की धम्मलिपी याच्यावर चर्चा घडवून आणा भारतामध्ये असे आदेश दिले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एका विभाग प्रमुखांना त्याचं चेअरमन केलं आणि भारतामधले पाली, संस्कृत, प्राकृत या भाषेचे विद्वान, तसेच इतिहासकार, पुरातत्व शास्त्रज्ञ, लिपी तज्ञ, इंडियोलॉजिस्ट यांची चर्चा जवळपास 1 महिना चालली. आणि 1 महिन्यातनं निर्णय न झाल्यामुळे ती चर्चा आणखीन 2 महिने चालली. हा वादविवाद एवढा विकोपाला गेला, कारण मी ज्या 4 प्रमाणांवर प्रश्न विचारले होते त्या 4ही प्रमाणांना या विद्वानांकडे उत्तरच नव्हते. आणि मी त्यांना म्हणलं, तुम्ही मागेल ते रेफरन्स सांगा, मी तुम्हाला आणून देतो धम्मलिपीसाठी. आणि शेवटी असं ठरवण्यात आलं की ब्राह्मी लिपीला तर काय पुरावे नाहीच, पण धम्मलिपी म्हणायला आम्हाला जड जाते. आणि त्यावेळेस मी त्यांना विचारलं की बाबांनो, सम्राट अशोक हा आपल्याच देशातला माणूस, यानेच आपल्या देशाचं नाव रोशन केलं, तर धम्मलिपी म्हणायला काय बिघडतं? आणि मी त्यांच्यासमोर दुसरा प्रस्ताव ठेवला. मी म्हटलं, एक काम करूयात, ब्राह्मी तर तसे तुम्ही आमच्यावर 130 वर्ष डोक्यात घालून ठेवलेलं चुकीचं शब्द चापून ठेवलेला आहे, आपण इथून पुढे धम्मलिपी म्हणू. जर उद्या कुणी एखाद्या विचारवंतानं ब्राह्मी पण नाही, धम्मलिपी पण नाही, पण सम XYZ नाव आहे, आपण ते ऍक्सेप्ट करू जर त्यांनी ते पुरावे दिले. पण तोपर्यंत आपण धम्मलिपी म्हणायला सुरुवात करू. मात्र हे तज्ञांनी ऍज युजल मान्य केलं नाही मित्रांनो, कारण सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे धम्म या शब्दाला असलेली ॲलर्जी. मुळामध्ये धम्मला जेव्हा तुम्ही बुद्ध विचारांशी जोडायला सुरुवात करता
तेव्हा मग मात्र अनेकांना जरा पोटशूळ उठतं आणि मग त्याला ते विरोध करतात. आणि म्हणून त्या विरोधाला न जुमानता 2014 साली आम्ही नाशिकला, माझे जे विद्यार्थी आहेत आम्ही एकत्र मिळून नाशिक मधल्या शालेय 4थी ते 7वी विद्यार्थ्यांना ही लिपी त्यांच्या शाळेत जाऊन शिकवली आणि असे 2500 मुलं तयार झाली. आणि 2016 साली या 2500 विद्यार्थ्यांनी एकाच ठिकाणी, म्हणजे नाशिक मधलं सगळ्यात मोठा हॉल हा कर्मवीर दादासाहेब गायकवाड हॉल आहे, जो त्याची कॅपॅसिटी 3000 आहे. आणि या 3000 मध्ये 2500 विद्यार्थी एकाच दिवशी बसले त्या जेम्स प्रिन्सेपच्या जयंतीच्या दिवशी. आणि त्यावेळेस त्यांनी भारतीय राज्यघटनाची प्रस्तावना, भारताचं राष्ट्रगीत आणि प्रतिज्ञा हे सगळं धम्मलिपीमध्ये उतरून काढलं, जो एक जागतिक विक्रम झाला. आणि त्याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये. आज मित्रांनो मला सांगायला खूप तुम्हाला म्हणजे आनंद होतो, अभिमान वाटतो की आज महाराष्ट्रभर जवळपास 10,000 लोक धम्मलिपीनं शिक्षित झालेले आहेत. माझे जवळपास एक 350 विद्यार्थी ही अनेक जिल्ह्यांमध्ये धम्मलिपी शिकवतात. मात्र एक आम्ही ठरवलंय की ज्या सम्राट अशोकानं या भारताला लिखित केलं, त्याने जे शिलालेख ज्या लिपीमध्ये लिहिले, आयुष्यभर ही लिपी ज्यांना हवी त्यांना विना मूल्य शिकवण्यात येईल. आणि म्हणूनच धम्मलिपीचे वर्ग म्हणा किंवा धम्मलिपीचे प्रचारक महाराष्ट्रासह आपल्याला मध्य प्रदेशमध्ये आहेत, छत्तीसगडमध्ये आहेत, उत्तर प्रदेशमध्ये आहेत, बिहारमध्ये आहेत, दिल्लीमध्ये आहेत, मणिपूरमध्ये आहेत, आसाममध्ये गेलेत आणि आता कलकत्त्यामध्ये पण सुरू झालेले. एवढंच नव्हे तर ऑस्ट्रेलियामध्ये, दुबईमध्ये आणि नॉर्थ अमेरिकनमध्ये तिथे देखील धम्मलिपीचे आपले विद्यार्थी तयार आहेत. एवढंच नव्हे तर आपला शेजारील देश, ज्याला अनेक लोक पाण्यामध्ये पाहतात, पाकिस्तानमध्ये देखील माझे काही विद्यार्थी धम्मलिपी शिकत आहेत. मित्रांनो, ही जी धम्मलिपी आहे, ही धम्मलिपी आपल्या भारताची सर्वात प्राचीन. या धम्मलिपीचे नंतर उत्तर आणि दक्षिण शाखा तयार झाल्या. उत्तर शाखेमधनं पंजाबी, हरियाणावी, नंतर त्या मैथिली ह्या सगळ्या लिपी तयार झाल्या. दक्षिण भारतामध्ये तेलुगू, तमिळ, कन्नड ह्या लिपी तयार झाल्या. एवढंच नव्हे तर सम्राट अशोकाने ज्या ज्या देशामध्ये धर्म महामात्य जे पाठवले, त्यांच्याबरोबर बौद्ध संस्कृती त्या देशामध्ये गेली. आणि त्या देशामध्ये बौद्ध संस्कृती जात असताना इथली भाषा आणि लिपी घेऊन गेली. आणि त्यामुळं आपल्या शेजारील देश श्रीलंका, लाओस, कंबोडिया, थायलंड, म्यानमार, वरचे देश, तिबेट, नेपाळ, चीनचा थोडासा भाग, कंदहार म्हणजे अफगाणिस्तान, या सर्व देशांची लिपी ही धम्मलिपीच्या प्रेरणेतनं तयार झालेली आहे. त्यांची भाषा पाली भाषेतनं तयार झालेली आहे. आणि म्हणूनच ह्या धम्मलिपीचा आणि या पाली भाषेचा असा हा प्रचंड विस्तार आहे. मला तुम्हाला इथं जाताना एकच सांगायचंय की या देशाला बौद्ध संस्कृतीनं प्रचंड श्रीमंत केलेलं. या देशाला सर्वात पहिलं लिखाण हे बौद्ध संस्कृतीनं सम्राट अशोकांच्या शिलालेखांच्या माध्यमातून दिलं. या देशाला सर्वात पहिला ग्रंथ बौद्ध संस्कृतीने दिला. त्या ग्रंथाचं नाव आहे पाली त्रिपिटक, जो इसवी सन पूर्व 78 मध्ये या देशामध्ये लिहिला गेला. त्याच्यापूर्वी दुसरा कुठलाही ग्रंथाचा लिखित पुरावा आपल्याकडे नाहीये. अशा अनेक गोष्टी बौद्ध धर्माच्या, बौद्ध संस्कृतीच्या आहेत. त्याचा उकल आपण नंतर केव्हा तरी करूया. पण आज धम्मलिपी बद्दल बोलत असताना धम्मलिपीचा जो आपण गौरव साजरा करतोय तो केवळ एकच कारणामुळे, जेम्स प्रिन्सेप नावाचा एक अवलिया होता. तो कुठून तरी ब्रिटिश मधनं आला, ब्रिटनवरनं आला, भारतामध्ये सेटल झाला. भारतामध्ये त्याने ह्या सगळ्याची उकल केली आणि जेम्स प्रिन्सेप मुळे भारताला सर्वात प्राचीन लिपी आणि जगाला सम्राट अशोक हे नाव प्राप्त झालं. त्याचा इतिहास आपल्याला कळाला. आणि म्हणूनच या जेम्स प्रिन्सेपच्या आदर प्रित्यार्थ त्यांच्या कार्याचं अनुमोदन करण्यासाठी दरवर्षी 20 ऑगस्टला आपण विश्व धम्मलिपी गौरव दिवस करतो. कारण जोपर्यंत आम्ही आमच्या लिपीचा गौरव करत नाहीये तोपर्यंत खऱ्या अर्थानं आम्ही आमच्या संस्कृतीचा आदर बाळगत नाहीये असं होतं. मित्रांनो, तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे
तुम्ही धम्मलिपी शिकून घ्यायचा प्रयत्न करा. अतिशय सोपी लिपी आहे. आम्ही प्रयत्न केले 4 दिवस, दररोज जर 1 तास तुम्ही दिलात तर 4 दिवसामध्ये तुम्ही धम्मलिपी मधले उतारे लिहून काढू शकाल. वर्तमानपत्राचं वर्तमानपत्र लिहून काढू शकाल. कुणाला प्रेमपत्र लिहायचे असेल तर ते तुम्ही ते लिहू शकता. नाशिकमध्ये आम्ही एक छोटासा प्रयोग केला होता. नाशिक मधल्या सेंट्रल जेलमध्ये आम्ही म्हटलं कैद्यांची पॉझिटिव्हिटी वाढण्यासाठी त्यांना धम्मलिपी शिकवू, समथिंग क्रिएटिव्हिटी. आणि हे शिकवत असताना ते कैदी आले आणि सगळे शिकायला लागले. मग मी अधीक्षकांना म्हटलं, अहो हे कैदी शिकताय, तुमच्या पोलिसांना शिकवा. उद्या ही चिठ्ठी दिली तर पोलिसांना ते वाचता येणार नाही, ह्यांचा पळायचा प्लॅन काय आहे. आणि त्यानंतर मात्र अधीक्षकांनी 4 पोलिसांची नियुक्ती केली की तुम्ही पण धम्मलिपी शिका. ते मला म्हणाले, अहो सर कुठल्या कामाला तुम्ही आम्हाला लावले, फील्डवर पाठवा, आम्ही फील्डवर जातो. पण एनिवे मजेची गोष्ट सोडली. धम्मलिपी अतिशय सोपी आहे, समजायला अतिशय सोपी आहे. 4थीतला मुलगा देखील तो सहज लिहू शकतो आणि म्हणून आपण ती शिकली पाहिजे. केवळ आपल्या संस्कृतीचा वारसा आपण जतन केला पाहिजे. तुम्हा सर्वांना विश्व धम्मलिपी गौरव दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपण सर्वांनी शांतपणे शांत चित्तानं माझे विचार ऐकले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आपल्या सर्वांना जाता जाता पुन्हा विनंती की धम्मलिपी शिका. बाहेर मला वाटतं EM धम्मलिपी नावाचं पुस्तक आहे. जाताना जर तुम्ही ते घेऊन गेलात, सवलतीत असेल तर त्यावरनं तुम्ही ते शिकू शकाल सहज घर बसल्या तरी. ओके, तर खूप खूप धन्यवाद मित्रांनो. सर्वांना सविनय जय भीम, जय भारत.